आता ही तांदळाची भाकरी इतकी मऊ होते ना. 1 वाटी पाणी मी इथे गरम करायला ठेवले. चवीपुरतं मीठ आणि चमचाभर तेल घालायचं. पाण्याला छानशी उकळी आली की 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं. जेवढं पाणी तेवढंच तांदळाचं पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बंद करून झाकून 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. 5 मिनिटे झाली आहेत. पीठ काढून चांगलं मळून घ्यायचं. पीठ गरमच आहे. थोडं थोडं लागेल तसं हाताला थंड पाणी लावून पीठ चांगलं मऊ मळून घ्यायचं. पीठ गरम आहे त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून पीठ मळून घ्या. मी इथे 3 गोळे बनवले आहेत. एका वाटीमध्ये 3 भाकऱ्या होत आहेत. थोडंसं तांदळाचं पीठ लावून चपाती लाटतो त्याचप्रमाणे पातळ अशी भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. गरज लागेल तसं थोडंसं पीठ लावायचं. सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायचं. तवा गरम करायला ठेवला आहे. तवा हलका गरम आहे. तव्यावर भाकरी घालून गॅस मध्यमच ठेवायचा आहे. वरून पाणी लावायची तशी गरज नाहीये. मला ते पीठ असं आवडत नाही म्हणून मी थोडंसं जस्ट पाणी लावलं आहे. नाही आवडत नाही लावलं तरीही चालण्यासारखं आहे. 2 मिनिटांनी भाकरी उलटून घ्यायची. आता गॅस आपण मध्यमच ठेवलाय. तोपर्यंत दुसरी भाकरी लाटून घेऊया. पीठ लावून घ्यायचे. पीठ सगळीकडे लावणं गरजेचं आहे, नाहीतर भाकरी खाली चिटकून राहते. तुम्ही इथे पाहू शकता पीठ नीट लागलं नव्हतं त्यामुळे भाकरी खाली चिटकलेली आहे. असं झालं तर चिकटलेला भाग बाजूला काढायचा. जिथे तुटलं गेलं आहे तिथे जुळवून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे परत लाटून घ्यायचं. ही भाकरी मध्यम आचेवरच भाजावी लागते. आता खालची बाजू भाजली गेली आहे. उलटवून दुसरी बाजू भाजून घेऊया. 2 ते 3 मिनिटे काहीच करायचं नाहीये. 2 ते 3 मिनिटांनी हलका हलका दाब द्यायचा म्हणजे भाकरी चांगली फुगायला सुरुवात होते. बघा फुगायला सुरुवात झाली आहे. एकदम छान टम्म हवी तशी फुगते. दोन्ही साईडनी छानशी भाजून घेतलेली आहे. ज्वारी आणि नाचणीच्या भाकरीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. दोन्ही भाकरी करायची पद्धत वेगळी आहे आणि त्यामध्ये दिलेल्या टिप्सही तुम्ही फॉलो करू शकता. त्याने तुम्हाला भाकरी करताना मदतच होणार आहे. आता दुसरी लाटलेली भाकरी भाजते. पीठ चांगलं मळलं की भाकरी छान हवी तेवढी फुगते. उकड काढल्यामुळे हवी तेवढी मऊही राहते. आणि ज्यांना थापायला आवडत नाही ते अशी लाटून भाकरी बनवू शकतात. पीठ एकदम मऊसूत असल्यामुळे कितीही पातळ तुम्ही लाटू शकता, भाकरी तुटत नाही. तिसरी भाकरी देखील मी भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकता तीही अगदी टम्म फुगलेली आहे.
तुम्हाला कोणती भाकरी जास्त खायला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या घरच्यांसोबत, स्वतःचीही.